ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नृसिंहवाडी कुरुंदवाड संगमाला बेटाचं स्वरूप आलेलं आहे। कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीनं वेढा घातलेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी साईनाथ यांच्याकडे। साईनाथ, आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? निखिलाजी, गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मोठा पाऊस पडत असतो। त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेला महापूर परिस्थिती निर्माण झाल्या। ज्यावेळेला कोल्हापुरातून पाणी सगळं नरसिंहवाडीत येतं, सांगली, सातारा, कोयन्याचं, कृष्णेचं पाणी सगळं नरसिंहवाडीत येते। हा दोन्ही नद्यांचा संगम नरसिंहवाडीत होतो। आपण आता सध्या नरसिंहवाडी कुरुंदवाडा जोडणाऱ्या पुलावर आपण संगमावर आहोत। आता जर आपण पाहिलं तर नरसिंहवाडीमध्ये पूर्ण पाणी पहिल्या मजल्यापर्यंत लागलेलं आहे। काही घरं पाण्याखाली गेलेले आहेत। एका बाजूला जर बघितलं, पावसानं आज दिवसभर विश्रांती जरी घेतली असली तरी कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे, राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळं कृष्णा आणि पंचगंगाच्या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडून आता शेतीचं मोठं नुकसान झाले। जवळजवळ शिरोळ तालुक्यातील इचलकरंजी शहरातील जवळजवळ हजारो कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहे। प्रशासनानं चांगली खबरदारी घेतलेली आहे। आजच दुपारी पालकमंत्री आणि धैर्यशील माने यांनी दौरा केला शिरोळ तालुक्याचा आणि सूचना दिल्या। शासनाने ज्या दिलेल्या नियमानुसार सगळ्यांनी घरातून बाहेर पडा, घरात कुणी थांबू नका, कारण की 2019 आणि 2021ला या शिरोळ तालुक्याला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता। जर आपण जर बघितलं तर कॅमेऱ्याच्या दृश्य सांगतो की शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, घरं पाण्याखाली गेले आहे। तिथल्या वाडीचं जे दत्त मंदिर आहे ते गेल्या 5 दिवसापासून पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। जवळजवळ वाडीच्या मंदिरात 5 फूट पाणी आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर तिथल्या वाडीच्या बाजारपेठेत जे पेढे बासुंदी मिळते तिथं जवळजवळ आता कमरेवरती एवढं पाणी आलेलं आहे। त्यामुळं बिकट परिस्थिती शिरोळ तालुक्यामध्ये सर पुराची परिस्थिती जमलेली आहे। निखिलाची धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीनं सध्या वेढा